बोरगाव मंजूत राष्ट्रीय महामार्ग लगत सिद्धार्थनगर मधील अनाथपिंड बुद्धविहार नजीक असलेल्या पिण्याच्या पाण्याचा हातपंप पूर्णतः घाणीच्या विळख्यात सापडले आहे। मात्र ग्रामपंचायत प्रशासन या समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सेक्युलर नेते भाऊराव वानखडे यांनी केला आहे। सिद्धार्थनगर लगत अनाथपिंड बुद्धविहार हे महामार्ग लगत असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे हे बुद्धविहार लक्ष वेधते। मात्र त्याला लागून असलेल्या हातपंप नजीक मोठमोठे पाण्याचे डबके साचले असून सर्वत्र गवत उभे झाले आहे। त्यामुळे या हातपंपाचे पाणी दुर्गंधीयुक्त झाले असल्याने नागरिकांनी या हातपंपाचे पाणी पिणे बंद केले आहे। याबाबत बोरगाव मंजूतील सामाजिक कार्यकर्ते तथा रिपाई सेक्युलर पार्टीचे नेते भाऊराव वानखडे यांनी अनेक वेळा ही समस्या ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देत आणि आंदोलन करून लक्षात आली तरी गाढ झोपेत गेलेले ग्रामपंचायत या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सेक्युलर नेते भाऊराव वानखडे यांनी केला आहे। ते या सिद्धार्थनगरातलं पाणी नालीचं घाण पाणी इथं हापसी असलेली हायवेच्या लोकांना ये जा करणाऱ्या गरिबांना हापसीचा उपयोग व्हावा म्हणून हापसी केली, परंतु त्याच्या बाजूने ग्रामपंचायतनं सोस खड्डा केला व त्या सोस खड्ड्याचं पाणी हापसीमध्ये जाते व त्याच्यात नारू येऊन काळं पाणी येते आणि इथं सोस खड्डा बाजूलाच आहे, गटार आहे, हे बाजूला दिसते। याच्यावर सीओ साहेबांनी जिल्हा परिषदच्या योग्य ते कारवाई करावी अशी मी विनंती नागरिक म्हणून करतो व अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल। संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।